नमस्कार, मी वैशाली जनार्दन गरकल, महिला आघाडी अध्यक्ष, जिल्हा अमरावती, जिल्हा परिषद हायस्कूल कळमखार इथे अनेक वर्षापासून कार्यरत आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून कार्यरत आहे. शिक्षक परिषदेचं घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर अतिशय सुंदर अशी नवीन वाटचाल सुरू होत आहे. शिक्षक परिषदेच्या या वाटचालीला आणि या नवीन यूट्यूब चॅनलला माझ्या अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण महिला भगिनींतर्फे पहिले खूप खूप शुभेच्छा. हे चॅनल आपल्या सर्वांना, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा विद्यार्थी असो, शिक्षक असो, कर्मचारी असो, अधिकारी असो किंवा नागरिक असो, या सगळ्यांना अतिशय उपयुक्त ठरेल ही शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. नमस्कार, मी अविनाश राजन्ना ताल्लापल्लीवार, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा प्रांत उपाध्यक्ष. राष्ट्रहित, समाजहित आणि शिक्षणहित या त्रिसूत्रीला आधार म्हणजे शिक्षक. म्हणून पर्यायाने शिक्षक हिताची बांधिलकी जोपासणारा संघटन म्हणजे आपले महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद. फक्त सुरक्षा कवचच नाही, तर कर्तव्यबोध आणि दायित्व अधिक सक्षमतेने पार पाडण्यासाठी शिक्षक परिषद प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचवणे आवश्यक झाले आहे. आणि त्या पवित्र उद्देशाकरिता आज नवरात्राच्या शुभप्रारंभी आपल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या यूट्यूब चॅनलची सुरुवात होत आहे. त्याकरिता या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या अधिकृत यूट्यूब चॅनलला माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मी अरुणा गोविंदा पाडवी, शिक्षक परिषद नंदुरबार, जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद केंद्र शाळा चिंचपाडा, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार या ठिकाणी कार्यरत असून आज शारदीय नवरात्र उत्सवाच्या शुभ मुहूर्तावरती सुरू झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक यूट्यूब चॅनलला खूप खूप शुभेच्छा देते. आपलं राष्ट्रहित, शिक्षणहित, समाजहित व शिक्षक हित जोपासण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. मी शरद युवराज पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा धुळे जिल्हा अध्यक्ष या नात्याने सर्व राज्याच्या परिषदेच्या कार्यकर्त्यांचं स्वागत, सप्रेम नमस्कार. राष्ट्र, विद्यार्थी हित, समाज हित आणि शिक्षण हित या चतुसूत्री कार्यक्रमावर आधारित आपल्या परिषदेचे चॅनल आज आपण लॉन्च करत आहोत. त्या लॉन्च झालेल्या चॅनलला सर्व राज्यातल्या नव्हे तर देशातल्या कार्यकर्त्यांनी व समाजातल्या सर्व घटकांनी भरभरून प्रतिसाद देऊन आपल्याला सर्वांना प्रोत्साहित करावे ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.